स्वामी समर्थ. तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. आज म्हटलं तुमच्या बऱ्याच जणांच्या कमेंट होत्या की ताई चॅनल चेक करा, म्हणून मी आज खास तुमचे चॅनल चेक करणार आहे. मी तो व्हिडिओ टाकलेला यूट्यूबवर ज्यांचे चॅनल आहेत त्यांच्यासाठी खास सुवर्ण संधी, फ्री चॅनल मॉनिटाईज. त्याच्या खाली ज्यांनी ज्यांनी कमेंट केलेल्या ना, ज्यांचे चॅनल आहेत त्या सगळ्यांचे मी चॅनल चेक करत आहे. हा चॅनल आहे प्रीती लाईफस्टाईल मराठी. ताई म्हणजे तुमचा तर चॅनल व्यवस्थित आहे म्हणण्यापेक्षा तुमच्या चॅनलमध्ये ताई खूप व्हिडिओमध्ये गॅप आहे. तुमचे जवळजवळ 20,000 सबस्क्रायबर आहेत आणि 1200 काहीतरी व्हिडिओ आहेत. पण ताई म्हणजे तुमचा 3 वर्ष झालं जुना चॅनल आहे. ताई मला समजत आहे तुम्ही भरपूर डिमोटिवेट झालेलं असणार आहे, कारण काय झालंय तुम्ही 3 वर्षापासून या चॅनलवर काम करताय, पण तुम्ही व्हिडिओ टाकताना रेग्युलर व्हिडिओ टाकलेले नाही आहेत. आणि असं पण नाही आहे, बऱ्याच व्हिडिओंना तुमच्या म्हणजे चांगल्या व्ह्यूज होत्या, पण त्यावेळेला तुम्ही पूर्ण कंप्लीट केलेलं नाही आहे. आणि आता तुम्ही पुन्हा एकदा नव्याने व्हिडिओ टाकताय, त्यात पण ताई खूप गॅप आहे तुमच्या व्हिडिओमध्ये. त्यामुळे ताई प्लीज, मला तर असं वाटतंय तुमच्याकडे व्हिडिओचा कंटेंट चांगला आहे, तुम्हाला व्हिडिओ एडिटिंग सगळं छान येत आहे. जर तुमचं वॉच टाईम या वर्षाचं वॉच टाईम जर 2000च्या पुढे असेल तरच या चॅनलवर कंटिन्यू काम करा, अन्यथा तुम्ही दुसरा चॅनल खोला. मला तर असं वाटतंय, कारण शेवटी तुमची मर्जी. यानंतरचा चॅनल येतोय संतोष लांडे. या मला वाटतंय दादांचा चॅनल आहे. मला त्यांना एक सांगायचं आहे की ठीक आहे, तुम्ही पहिल्यांदा एक तर तुमची ही चुकी आहे की तुम्ही तुमच्या चॅनलचं नाव व्यवस्थित दिलेलं नाही. दुसरं म्हणजे तुमचं डिस्क्रिप्शन बॉक्स तुम्ही पूर्णपणे असं म्हणजे व्यवस्थित दिलेला नाही आहे. डिस्क्रिप्शन बॉक्स आहे. यानंतर तुम्ही व्हिडिओ टाकताय, काही व्हिडिओ तुम्ही उभा मोबाईल पकडलाय, व्हिडिओ शूट करताना आडवा मोबाईल पकडायचा असतो. यानंतर व्हिडिओला थंबनेल व्यवस्थित द्यायचं असतं. अशा बऱ्याच गोष्टी आहेत. मला दादा तुम्हाला असं सांगावंसं वाटतं की ठीक आहे, तुम्ही सुरुवात करताय तर पहिल्यांदा तुमच्या चॅनलचं नाव व्यवस्थित द्या, डिस्क्रिप्शन बॉक्स व्यवस्थित द्या, कारण लोकांना पण कळलं पाहिजे ना तुमच्या चॅनलमध्ये काय आहे ते. आणि प्लीज व्हिडिओ शूट म्हणजे एडिटिंग करताना ते व्यवस्थित करा. महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओ शूटिंग करताना मोबाईल आडवा पकडा. अशा बऱ्याच गोष्टी आहेत. आणि प्लीज मी तुमचे व्हिडिओ चेक करते, म्हणजे डायरेक्ट तुम्हाला सांगते, प्लीज कोणाला राग येऊन देऊ नका. कारण कसं आहे, काही गोष्टी आहेत ना जर मी सांगितल्या नाही तर तुम्हाला म्हणजे दुसरं कोणी सांगणार नाही, तुम्ही तसंच पुढे कंटिन्यू काम करत राहणार आणि मग तुमच्या चॅनेलला प्रॉब्लेम येऊ शकतो. यानंतरचा चॅनल येतो मनाली जोशी. या चॅनलबद्दल असं सांगायचं आहे की एक तर डिस्क्रिप्शन बॉक्स पूर्णपणे रिकामा आहे. मला या गोष्टीचं वाईट वाटतं की तुम्ही माझे एवढे व्हिडिओ बघता, मला एवढे छान कमेंट करता, मला एवढं व्यवस्थित गाईड करता, मग तुमच्या चॅनलमध्ये असं का, म्हणजे बऱ्याच चॅनलमध्ये डिस्क्रिप्शन बॉक्सच लिहिलेला नाही आहे. तुम्ही तुमच्या चॅनलची माहितीच लिहिली नाही तर लोकांना काय, यूट्यूबला तरी कसं समजणार तुमच्या चॅनलमध्ये काय आहे ते. त्यामुळं प्लीज, मोनाली जोशी म्हणून चॅनल आहे, प्लीज ताई तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स व्यवस्थित लिहा. ठीक आहे, आता तुम्ही 6 महिन्यापूर्वी व्हिडिओ म्हणजे चॅनल खोललेला आहे, ठीक आहे, एक दिवस साड करून टाका, पण व्यवस्थित थोडा टाका. काही नाही, तुमचा पण चॅनल चालू शकतो, कारण मराठी कथाही चालण्यासारख्या आहेत. फक्त ना जास्त गॅप देऊ नका, आठवड्यातून कमीत कमी 4 व्हिडिओ आले पाहिजेत. डिस्क्रिप्शन बॉक्स व्यवस्थित टाका. यानंतरचा चॅनल आहे पुरातन मंच. हा कदाचित हिंदी चॅनल आहे, कारण ह्यांचं डिस्क्रिप्शन बॉक्स हे हिंदीमधूनच आहे आणि व्हिडिओसुद्धा हिंदीमधूनच आहे. ठीक आहे, यांच्यासुद्धा चॅनलला व्ह्यूज चांगले आहेत. मला या चॅनलबद्दल एकच सांगायचं आहे, ठीक आहे, आत्ता 3 महिन्यापूर्वी यांनी चॅनल चालू केलेला आहे, तुम्हाला चांगला रिस्पॉन्स आहे. फक्त ना डेली म्हणजे आठवड्यातून कमीत कमी 3 तरी व्हिडिओ येऊ द्या, कारण नशिबाने व्यवस्थित व्हिडिओ चालत आहेत तर, आणि तुम्हाला रिस्पॉन्स पण चांगला आहे. व्हिडिओ एडिटिंग पण छान आहे. मी व्हिडिओ काही बघितलेले नाही आहेत, पण एक सांगत्या व्यवस्थित आहे तर व्यवस्थित करा.
यानंतरचा चॅनल येतो तो नॅचरल ब्युटी. याचं सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्स हे इंग्लिशमध्ये आहे. प्लीज मराठीत टाकलं तर बरं होईल, कारण शेवटी बघा पण तुमच्या म्हणजे व्हिडिओ नक्की तुम्ही कशाबद्दल व्हिडिओ टाकले आहेत हेच समजलं नाही, कारण सगळं पिक्चरचंच म्हणजे तुम्ही हिंदीमध्ये सॉन्ग तुम्ही हिंदीमध्ये तुमच्या आवाजात कदाचित गायलेले दिसत आहेत. ठीक आहे व्यवस्थित, काही प्रॉब्लेम नाही आहे. फक्त डिस्क्रिप्शन बॉक्स तुम्ही मराठीत टाका, कारण तुमच्या चॅनलची माहिती लोकांना कळू द्या नक्की काय आहे तुमच्या चॅनलमध्ये. पण सॉरी, कारण तुमचा खूप वर्षापूर्वीचा चॅनल आहे, जवळजवळ 10 वर्षापूर्वीचा चॅनल आहे. त्यामुळं सॉरी, हा काही चॅनल पुढे जाईल असं मला वाटत नाही. आणि जर समजा तुम्हाला जर म्हणजे पेमेंट हे चालू असेल तर ठीक आहे. एक माझ्या दिसण्यात कमेंट आली म्हणून मी सांगितलेलं आहे, बाकी काही नाही आहे. यानंतरचा चॅनल येतो श्री स्वामी समर्थ ब्रह्मांड नायक. हो, यांचे सबस्क्रायबर चांगले आहेत, पण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये थोडीशी जास्त चॅनलची तुमच्या माहिती लिहा. ठीक आहे, तुम्ही आत्ता फक्त 12 व्हिडिओ टाकलेले आहेत आणि शॉर्ट्स व्हिडिओ जास्त आहेत. मला असं वाटतंय तुम्ही जर लॉंग व्हिडिओ जास्त टाकले आणि डेली व्हिडिओ टाकले तर तुमचा चॅनल चालू शकतो, कारण तुमच्या चॅनलला सबस्क्रायबर चांगले आहेत. त्यानंतरचा चॅनल आहे वैशाली कडू. ठीक आहे, या ताईंचं डिस्क्रिप्शन बॉक्स एकदम व्यवस्थित आहे आणि यांचं सबस्क्रायबर पण पूर्ण झालेले आहेत. मला वाटतंय कदाचित यांचा चॅनल खूप पुढे गेलेला असणार आहे. ते आहेत व्हिडिओला तुमच्या व्ह्यूज पण चांगले आहेत. आणि आत्ता तुम्ही 5 महिन्यापूर्वी म्हणजे चॅनल खोललेलं आहे. शॉर्ट्स व्हिडिओ ताई तुम्ही जास्त टाकलेले आहेत. शॉर्ट्स व्हिडिओपेक्षा तुम्ही म्हणजे जे रेग्युलर व्हिडिओ टाकताना ते जास्त टाका, कारण ते चालण्यासारखे आहेत. यानंतरचा चॅनल येतो अमृत यश तांदूळवाडी. प्लीज तुम्ही पहिल्यांदा तुमच्या चॅनलचं नाव व्यवस्थित द्या, कारण ठीक आहे तुम्ही चॅनल चालू केलेलं आहे पण चॅनलचं नाव व्यवस्थित नाही. नंतर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण तुम्ही व्यवस्थित माहिती दिलेली नाही. प्लीज डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण तुम्ही व्यवस्थित माहिती द्या. यानंतर तुम्ही रेसिपी बऱ्याच अशा गोष्टी टाकलेल्या आहेत. ठीक आहे, तुमच्या व्ह्यूज चांगले आहेत. फक्त ना डेली म्हणजे आठवड्यातून कमीत कमी 3-4 तरी व्हिडिओ येऊ द्या. आणि तुम्ही व्हिडिओ शूट करताना प्लीज मोबाईल आडवा पकडा, कारण तुम्ही सगळे मोबाईल शूट करताना उभे व्हिडिओ पकडलेले आहेत. असं चालत नाही, पूर्ण आडवा मोबाईल पकडावा लागतो. ठीक आहे, तुमच्या पण मोबाईलला म्हणजे तुमच्या व्हिडिओंना व्ह्यूज चांगले येत आहेत. तुम्ही फक्त नाव व्यवस्थित डिस्क्रिप्शन बॉक्स आणि चॅनलचं नाव व्यवस्थित करा, मग होऊन जाईल, तुमचं काही प्रॉब्लेम येणार नाही. यानंतरचा चॅनल येतो विवा फूड रेसिपी. मला एक सांगायचं आहे की तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स प्लीज मराठीत द्या आणि तुमच्या चॅनलची जी काही माहिती आहे ना ती व्यवस्थित द्या. ठीक आहे, तुमचे डेली व्हिडिओ आहेत, तुमचं थंबनेल पण छान आहे आणि व्यवस्थित आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे. हळूहळू व्ह्यूज येत आहेत, असं पण नाही आहे की तुमच्या व्हिडिओला व्ह्यूज नाही आहेत व्ह्यूज. डेली व्हिडिओ टाका, फक्त शॉर्ट्स व्हिडिओवर जास्त लक्ष देऊ नका. शक्य होईल तेवढं तुम्ही लॉंग व्हिडिओ टाका, कारण लॉंग व्हिडिओना पण तुमच्या चांगल्या व्ह्यूज आहेत. आणि आत्ता तुम्ही 10 महिन्यापूर्वी चॅनल चालू केलेला आहे, होईल सक्सेस, काही नाही प्रॉब्लेम येणार. फक्त लॉंग व्हिडिओ टाका, शॉर्ट्स व्हिडिओ अजिबात टाकू नका. यानंतरचा चॅनल आहे सागर पराठे. ठीक आहे, यांचा डिस्क्रिप्शन बॉक्स व्यवस्थित आहे, नाही काही प्रॉब्लेम. आणि रेसिपी सुद्धा छान आहेत. फक्त ना व्हिडिओ येऊ द्या, म्हणजे आठवड्यातून कमीत कमी 2 तरी व्हिडिओ, नाही सॉरी, आठवड्यातून कमीत कमी 4 व्हिडिओ येऊ द्या. आणि यांचा चॅनल खूप छान आहे, चालण्यासारखं आहे, कारण व्हिडिओ कमी आहेत पण व्ह्यूज चांगले आहेत. ठीक आहे, कदाचित हा चॅनल मॉनिटाईज पण झाला असेल, कारण व्ह्यूज तर चांगल्या दाखवत आहेत आणि व्हिडिओ छान आहेत, काही नाही या चॅनलला प्रॉब्लेम.
यानंतरचा चॅनल येतो प्रपत्ती चॅनल, पण यांचा डिस्क्रिप्शन बॉक्स पूर्ण रिकामा आहे. म्हणजे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी माहिती टाकायला पाहिजे होती आणि मला असं वाटतं की कदाचित तुम्ही शॉर्ट्स व्हिडिओ टाकलेले आहेत. ठीक आहे, तुम्ही शॉपची माहिती टाकताय, पण नाही, असं नाही चालत, कारण व्हिडिओ काय तुम्ही व्यवस्थित टाकलेले नाही आहे. प्लीज तुम्ही व्हिडिओ एडिटिंग शिका आणि शक्यतो लॉंग व्हिडिओ टाकले तर तुमचा पुढे फायदा आहे. जेवणी रेसिपी ताई, पहिलं तर हां, तुम्ही मला कमेंट टाकलेली आहे की ताई प्लीज हेल्प मी खूपच डिप्रेशनमध्ये आहे. मी 5 वर्षापासून व्हिडिओ बनवते, पण माझं चॅनल मॉनिटाईज नाही झालं आणि तुमचा व्हिडिओ दिसला. ठीक आहे ताई, तुम्ही एकतर ताई म्हणजे तुम्ही 4 वर्षापासून काम करताय ताई चॅनलवर, पण तुम्ही फक्त आत्तापर्यंत 182 व्हिडिओ टाकलेले आहेत. तुम्ही जास्त व्हिडिओ टाकलेलेच नाहीत आणि तुम्हाला सगळं व्यवस्थित येते. डिस्क्रिप्शन बॉक्स हे ते सॉरी व्हिडिओ एडिटिंग, थंबनेल हे सगळं तुमचं छान आहे, पण तुम्ही ना काय केलेलं आहे की व्हिडिओ 4 वर्षापासून टाकताय आणि तुम्ही, मला तर असं वाटतं आत्ता तुम्ही डेली व्हिडिओ टाकायला सुरुवात केली. ताई मी तुम्हाला एक चांगलं म्हणजे हे सांगते की एक चांगलं गाईड करायचं म्हणून तुम्हाला एक सांगते की तुम्ही प्लीज नवीन चॅनल खोलला आणि परत ज्या आहेत त्या रेसिपी परत नव्याने एडिटिंग करून टाकल्या ना, तर तुमच्या चॅनलचा फायदा होऊ शकतो. पण ह्याच चॅनलवर तुम्ही कंटिन्यू काम केलं ना तर नाही चालणार, कारण ताई 4 वर्षापूर्वीचा चॅनल आहे आणि जास्त जुन्या चॅनलला यूट्यूब पुढे पाठवत नाही. शक्य होईल तेवढं नवीन चॅनल तुम्ही खोला. यानंतर दीपाली कदम या ताईंचा चॅनल आहे. ठीक आहे, यांचं ताई प्लीज तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुमच्या चॅनलची ना व्यवस्थित माहिती द्या. ठीक आहे, तुम्हाला तुमचा चॅनल काहीतरी पहिला म्हणजे हे झालेलं आहे म्हणून तुम्ही दुसरा टाकताय, पण ताई प्लीज तुम्ही व्हिडिओ तर डेली टाकत नाही, कारण खूप गॅप आहे व्हिडिओमध्ये. असं चालत नाही यूट्यूबमध्ये, कारण कंटिन्यू व्हिडिओ टाकावे लागतात, तुम्हाला तर हे माहिती आहे. आणि आत्ता तुम्ही 5 महिन्यापूर्वी यूट्यूब चॅनल चालू केलेलं आहे आणि शॉर्ट्स व्हिडिओ टाकण्यापेक्षा तुम्ही लॉंग व्हिडिओ टाका. ठीक आहे, तुम्ही पुन्हा सुरुवात शून्यातून विश्व निर्माण करण्याची केलेली आहे, तर प्लीज तुम्ही व्हिडिओ फक्त डेली टाका, तुमचा चॅनल होईल, काही प्रॉब्लेम येणार नाही. तृप्ती व्लॉग म्हणून एका ताईंचा चॅनल आहे. ठीक आहे, यांचं डिस्क्रिप्शन बॉक्स व्यवस्थित आहे, पण ताई यामध्ये हॅशटॅग टाकायची काहीच गरज नव्हती. प्लीज तुम्ही हॅशटॅग यातले डिलीट करा आणि थोडीशीच माहिती तुमच्या चॅनलबद्दल टाका. ठीक आहे, आत्ता तुम्ही सुरुवात केलेली आहे, फक्त ना व्यवस्थित व्हिडिओ एडिटिंग करा. आणि मला असं वाटतं की तुमच्या चॅनलचे सेटिंग व्यवस्थित तुम्ही केलेले नाही आहेत. प्लीज तुम्ही चॅनलचे सेटिंग पण व्यवस्थित करून घ्या. यानंतरचा चॅनल आहे मेघाली मिंडे. ठीक आहे, सॉरी, यानंतरचा चॅनल आहे मेघाली मिंडे. ताई तुमचा डिस्क्रिप्शन बॉक्स आहे व्यवस्थित, नाही काही प्रॉब्लेम. आणि ठीक आहे, तुम्ही तुमचा चॅनल एका वर्षापूर्वीपासून चालतोय, तुम्ही आत्ता डेली व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करताय. हळूहळू तुमचे सबस्क्राईब म्हणजे व्ह्यूज वाढत जातील. पण ताई खूप गॅप आहे तुमच्या व्हिडिओमध्ये, एवढा गॅप नाही चालत, कारण एका महिन्याने तुम्ही व्हिडिओ टाकलेले आहेत. म्हणजे एवढा नाही चालत. कमीत कमी 8 दिवसातून तुमचे 4 तरी व्हिडिओ आले पाहिजेत. यानंतरचा व्हिडिओ आहे लिटल बेबी नेम संगीता पाटील. या ताईंचे तर 18,000 सबस्क्रायबर आहेत, 226 व्हिडिओ. मग ताई तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे व्हिडिओमध्ये? कारण पण नाही ताई, मला तर असं कदाचित वाटतंय की तुम्ही एकतर व्हिडिओ
खूप लेट टाकलेले आहेत आणि 2 वर्षापासूनच्या चॅनेलवर काम करताय. प्लीज सॉरी ताई, पण नाही चॅनेल सक्सेस होऊ शकत, कारण 2 वर्षापूर्वीचा चॅनेल आहे. नाही ताई, तुम्ही प्लीज नवीन चॅनेल खोला, कारण एकतर तुम्ही चॅनेलचं नाव पण व्यवस्थित टाकलेलं नाही, नंतर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण हिंदीमध्ये नाही आहे आणि 2 वर्ष झाले चॅनेलला. त्यामुळे नाही ताई, तुम्ही नवीन चॅनेल खोलला तर खरंच खूप बरं होईल. यानंतरचा चॅनेल आहे अर्चना पाटील. ठीक आहे ताई, तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्ही जी काही माहिती दिलेली आहे, ब्लाऊज पेपर कटिंग आणि स्टिचिंग व्हिडिओ आणि मराठी रेसिपी, प्लीज ताई हे सगळं ना तुम्ही तुमच्या चॅनलची माहिती प्लीज मराठीतून द्यायचा प्रयत्न करा. आणि तुमच्या व्हिडिओला व्ह्यूज चांगले आहेत, फक्त ना आठवड्यातून 2-3 व्हिडिओ येऊ द्या, कारण एवढं सगळं व्यवस्थित असताना का तुम्ही हे करायचं. पण ताई तुम्ही 2 वर्ष झालं म्हणजे 3 वर्षापासूनचा जुना चॅनल आहे ताई तुमचा. ठीक आहे, पण ताई प्लीज तुम्ही तुमचं वॉच टाईम चेक करा. जर तुमचा वॉच टाईम 2000च्या पुढे असेल या वर्षातलं आणि तुम्हाला वाटत असेल 2000 मी बनवू शकते, तरच या चॅनलवर काम करा, अन्यथा करू नका. काय झालंय उगीच ना, आत्तापर्यंत मी जेवढे चॅनल चेक केले ना, त्यामध्ये मला एकच आढळलं की ताईंनो, तुम्हाला ना म्हणजे तुम्ही एकतर डिस्क्रिप्शन बॉक्स, तुम्ही माझे व्हिडिओ एवढे बघितले, मी बऱ्याच गोष्टी व्हिडिओमधून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते, प्लीज त्याप्रमाणे तुम्ही काम कराल, नाही तर तुमचा काही एवढी मेहनत केली ना तेवढी पूर्णपणे वाया जाणार आहे. मी एवढे चॅनल चेक केले तर त्यात मला बऱ्याच गोष्टी आढळल्या की तुमचे खूप जुने चॅनल आहेत. नाही ताईंनो, असं प्लीज करू नका. तुम्ही परत एकदा नव्याने चॅनल खोला. तुम्हाला व्हिडिओ एडिटिंगबद्दल बऱ्याच गोष्टी माहीत आहेत, तुम्ही नव्याने चॅनल खोला आणि परत एकदा सुरुवात करा. तुम्ही आहे त्या 2-3 वर्षापूर्वीच्या चॅनलवर जर काम करत राहिलं ना, तर मी पण नाही काही करू शकणार आणि कोणीच काही करू शकणार नाही. आणि भले जरी तुम्हाला कोणी सांगितलं की काय नाही चॅनल मॉनिटाईज होतील, तर नाही ताईंनो, कारण मला तर हा स्वतःला अनुभव आलेला आहे की जुने चॅनल यूट्यूब कधीच पुढे पाठवत नाही आणि नवीन चॅनल लगेच यूट्यूब पुढे पाठवत असतं. त्यामुळे तुम्ही एवढी मेहनत करताय ना, प्लीज तुमची सगळ्यांची वाया जाईल. आणि एवढे जे चॅनल चेक केले त्याच्यावरून बाकीचे जे चॅनल आहेत त्यांनी प्लीज तुम्ही स्वतःचे चॅनल चेक करा. तुमचं तुम्ही चेक करा, त्यावरून तुम्हाला बऱ्याच गोष्टी लक्षात येतील. आणि मला जसा वेळ मिळेल तसा मी तुमचे चॅनल चेक करण्याचा प्रयत्न करते. पण तरीसुद्धा मी तुम्हाला खरंच ही आवर्जून गोष्ट सांगते की प्लीज तुम्ही स्वतः मी बऱ्याच व्हिडिओमध्ये काही गोष्टी सांगितल्या त्या तुम्ही स्वतः चेक करा, अन्यथा पर्याय नाही. कारण मी जरी तुम्हाला कितीही माहिती सांगितली, तुम्ही जर ती माहिती व्यवस्थित नाही ना तुमच्या चॅनलसाठी त्या माहितीचा उपयोग करून घेतला, तर मी काहीच करू शकणार नाही आणि यूट्यूबसुद्धा काही करू शकणार नाही आणि तुमचे चॅनल सक्सेस नाहीत होणार आणि तुम्ही केलेली मेहनत खरंच वाया जाईल. मला हे असं चॅनल बघताना म्हणून तर ताईंनो, मी ना शक्यतो कुणाचे चॅनल बघायला आजकाल मागत नाही, कारण मलाच वाईट वाटतं की तुम्ही एवढी मेहनत केलेली असते आणि तुमच्या चॅनलमध्ये असं दोष काढणं मलाच म्हणजे असं पटत नाही. पण प्लीज तुम्हाला गरज आहे की झालेल्या चुका सुधारण्याची आणि आत्ताच ही वेळ आहे, नाहीतर पुढं जाऊन परत पश्चाताप होण्यापेक्षा, डिप्रेशन जाण्यापेक्षा तुम्ही आहे या गोष्टीचा स्वीकार करून चॅनलमध्ये चेंजेस करून किंवा नवीन चॅनल काढून पुन्हा तुम्ही यूट्यूबमध्ये नव्याने येऊ शकता. हा व्हिडिओ इथेच थांबवते.